एका लग्नाची दुसरी गोष्ट। घरात नॉनव्हेज कसं काय? तुम्हीच आणलं असणार। हे अगं राधानी आणलंय, तिला माहितच नाही आपल्या घरात ते चालत नाही। तिने स्वतः केली आहे? हो हो हो, कशी झाली आहे? मस्त झालेली आहे। तिच्या हाताला इतकी छान चव आहे ना। हो नाही पण शिकावं लागणार तुझ्याकडून। नाही पण मला कसं कळणार ना, त्याच्यासाठी खावी लागेल। कसं कळणार? बाई पाव पण पाठवले। अहो लोकांना उरू दे। लोक कुठे खातोय बघा। आज घरून येताना मी इथे सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन यायचं असं ठरवलं। मी ठरवलं की आपल्याला जे येतं ते आपण करूया, पण खरंच सांगते मला फार स्वयंपाक येत नाही, त्यामुळे मला जे येतं ते मी इथे करून आणलं। पण इकडे आल्यावर मला असं कळलं की मी जे आणलंय ते इकडे चालणार नाही, कारण मी सगळ्यांसाठी अंडा भुर्जी करून आणली होती। हे पहा, मी शाकाहारी आहे, पण त्यासाठी सगळ्यांनी शाकाहारी राहावं असा काही माझा आग्रह नाही हो। तू मला स्पष्ट सांगितलंस ना, मला बरं वाटलं। हे बघ, माणसानं त्याला काय हवं ते खावं। आजी मला अजून एक गोष्ट विचारायची होती, म्हणजे लग्नानंतर मी या घरात राहायला येईन, त्यानंतर मी या घरात नॉनव्हेज केलं तर चालू शकेल का? नाही म्हणजे कसं आहे की मी लहानपणापासून खाते, म्हणजे इतरांसारखं मी सुद्धा बाहेर जाऊन खाऊ शकेन, पण मला समहाऊ ते बाहेरचं नाही आवडत, म्हणजे ते तेल ते मसाले, त्यामुळे म्हणजे मी आता ऍडजस्ट करेन सुद्धा, पण माझ्या मनात राहीलच ना कुठेतरी, आणि त्यावरून नंतर वाद होतील। मला तसं नाही आवडणार। तुला या घरात काय करायचंय ते कर। अगं आता तुझंच घर आहे हे। आजी खूप बरं वाटलं मला तुमच्याशी बोलून, हलकं वाटलं। थँक्स। घनश्याम नको प्लीज, ऐक 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 ऐक, मला ना रंगांची ॲलर्जी आहे। मी लहानपणापासून कधीच खेळत नाही रंगपंचमी होळी। तू पप्पांना हवं तर फोन करून विचार। घनश्याम प्लीज माझं ऐक, मला त्रास होत। छान दिसते। हॅपी होली। हॅपी होली। ए राधा, काउंटडाऊन सुरू झाला बरं का? सोन्या, बंड्यात आता तुझ्यासाठी खूप काही करतोय ग। म्हणजे आपल्या पोरीला असं नाही ना आवडत, मग आपण तसं करून बघूया। नुसती धावपळ चालू असते त्याची, शोधाशोध। तुला काय आवडेल ह्याचा सतत विचार करत असतो तो। आपली पोरगी नाखुश राहू नये तिच्याच लग्नात, म्हणून जीवाचा आटापिटा झालाय त्याचा। आता लग्न होऊन तो घरातून निघून जाणार, ह्या कल्पनेनेच तो खूप हळवा झालाय ग। शोन्या ग, बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून पोरी रडू शकतात, पण तो नाही रडू शकत। गब्बू, अब तुझे ही बडा होना होगा। म्हणून म्हणत होते मी लग्न नको। घनश्यामला फोन करू का मी? त्याला म्हणू का लग्न मोडलं? मला सवय की नाही लग्न मोडायची। ए गब्बू, थोड़ा इधर हो जा, इधर हो जा। काय सांग ना, कुछ लगा है? काय आहे? इथे 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 बघ 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 बघ। हाँ, काही नाही। नहीं नहीं नहीं, कुछ तो है। हा, काहीही रंग बिंग लागलेलं नाहीये, काही घनश्यामने रंग वगैरे लावलेला नाही। एका लग्नाची दुसरी गोष्ट।